नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कुरकुरीत मांदेली फ्राय. ही मांदेली फ्राय आपण अगदी झटपट बनवणार आहोत. अतिशय कुरकुरीत होईल ही मांदेली फ्राय अगर या पद्धतीने बनवाल तर. हे बघा, इथे मी मांदेली मासे असे छान त्याची डोकी काढून घेऊन स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आता आपण माशांना मॅरिनेट करणार आहोत. इथे घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ, हळद घालणार आहोत अर्धा चमचा, यावरती घालायचं आपल्याला लाल तिखट. अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे मी. आणि 1 चमचा आपण इथे घालणार आहोत मालवणी मसाला. आणि आता यावरतीच आपण अर्धा लिंबाचा रस घालणार आहोत. लिंबू घातल्यामुळे खूप छान अशी चटपटीत टेस्ट येते या मच्छीला, म्हणून लिंबाचा रस नक्की वापरा. आता व्यवस्थित हे सर्व मसाले आपण मांदेलीला असे छान चोळून लावून घ्यायचे आहेत. खूप जास्त काही असे चोळायची गरज नाही आहे. अगदी हलक्या हाताने सहज मसाले लागले जातात माशांना. हे बघा, अगदी पटकन हा मसाला छान व्यवस्थित असा मांदेलीला लागतो. हे बघा, पाहू शकता व्यवस्थित असे आपण मासे असे मसाल्यामध्ये कोट करून घेतले की आता आपण 2 चमचे बारीक रवा आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये घातलं अगदी थोडंसं मीठ, अर्धा चमचा मालवणी मसाला घातलेला आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा, असे छान व्यवस्थित मिक्स करून झालं की आता आपण ही जी मांदेली ठेवलेली आहे मॅरिनेट करून, ती व्यवस्थित याच्यामध्ये अशी कोट करून घ्यायची. इथे मी अशी सर्व मच्छी कोट करून घेणार आहे या पिठामध्ये आणि सगळं असं साईडला ठेवणार आहे एक एक करून, म्हणजे सोडताना पटपट सोडता येतात आणि म्हणजे तव्यामधली मच्छी एक सोबत फ्राय होते. कधीही असंच करा. जी बॅच तुम्हाला पहिली फ्राय करायची आहे ती संपूर्ण अशी छान कोट करून ठेवायची आणि एक सोबतच आपण तव्यावरती फ्राय करत ठेवणार आहोत. हे बघा, इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे. तिथे घालायचं आहे आता छान 2 चमचे तेल. इथे मी 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये घालायचे एक 5-6 लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून. ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत असतील तर घाला, नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल. पण या पद्धतीने नक्की अशी फ्राय करून पहा, खूप छान टेस्ट लागते मच्छीला. लसूण ठेचून घालायचा आणि लगेच सर्व मच्छी या तेलामध्ये व्यवस्थित आपण फ्राय करण्यासाठी ठेवूयात. हे बघा, या पद्धतीने जेवढे मासे बसतील तसे असे तेलामध्ये पटापट सोडायचे आणि मीडियम गॅसवर एक साईडने छान खरपूस कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आणि नंतरच हे बघा असे पलटी करून घ्यायचे.
हे बघा, पाहू शकता तुम्ही, अजिबात तव्याला कुठेही आपली मांदेली चिकटलेली नाही आहे. आता व्यवस्थित असं प्रत्येक मासा असा छान पलटून पलटून कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे, खूप जास्त हाय नाही ठेवायची आणि खूप कमी पण नाही ठेवायची. म्हणजे मासे आपले छान कुरकुरीत फ्राय होतात. हे बघा, आपली मांदेली छान कुरकुरीत फ्राय झालेली आहे. मी सर्व मच्छी एका ताटामध्ये काढून घेते. आणि हा जो लसूण आहे तोही छान असा कुरकुरीत तळला गेलेला आहे, त्याबरोबर तोही खायला खूप छान लागतो. हे बघा, पाहू शकताय तुम्ही किती कडक आणि कुरकुरीत आपली मांदेली फ्राय झालेली आहे. आता याच पद्धतीने पुन्हा मी तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसूण घातलेला आहे, 3 ते 4 पाकळ्या. आणि आता उरलेली सर्व मांदेली या तेलामध्ये व्यवस्थित सोडून घेत आहे. हे बघा, या पद्धतीने. आणि एक बाजू छान अशी तळून झाली, व्यवस्थित अशी पलटून घ्यायची. तुम्ही जर लगेच पलटायला जाल तर 100% तव्याला चिकटणार. एक बाजू पूर्ण छान खरपूस होईपर्यंत पलटायची नाही, बस. म्हणजे मच्छी आपली छान अशी कुरकुरीत फ्राय होते. तुम्हाला वाटलं तर पुन्हा आलटून पलटून व्यवस्थित सर्व बाजूने एकदम छान लालसर रंगावरती आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत मांदेली तळून घ्यायची आहे. अतिशय खायला टेस्टी लागते. आणि खूप छोटी असली तरी ह्या मांदेली मच्छीला खूप टेस्ट असते. नक्की ट्राय करून पहा, अगदी झटपट होते, खायलाही खूप चवदार लागते. आणि या पद्धतीने मच्छी फ्राय केली ना, बस सगळ्यांना गरमागरम खायला द्या. नक्की करून पहा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.